प्लीज जरा आता सामना लवकर चालू करा. आघाडीची जोडी रणजी स्पोर्ट्स कासारडोली आझमी मुंब्रा आपला 12वा खेळाडू विथ कॉस्ट्युम आमच्या इथे आला पाहिजे. प्लीज त्याला लवकर पाठवा. पाच षटकांचा सामना असेल. रणजी स्पोर्ट्स कासारडोली येथे जे मैदान आहे रणजी स्पोर्ट्स ते मैदान हे मैदानच राहावं, खेळासाठी राहावं यासाठी सतत लढणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकच तरुण, तो म्हणजे या संघाचा संघनायक श्रीकांत भोईर. फार मोठं काम त्यांनी केलंय. आला आला नाही तर 3 रन हा बसलाच इथे मागायला. काय नियम आणि अटी आहेत या स्पर्धेचे, फार जबरदस्त नियम आणि अटी आणि त्याचं पालनही तेवढं तंतोतंत केलं जात आहे. ती स्पर्धा म्हणजे BVB चषक 2021. आयोजक श्री तन्मय भोईर, भारतीय जनता युवा मोर्चा घोडबंदर मंडळ अध्यक्ष. हळूहळू दर्शकांचा वाढता प्रतिसाद. सामने असे खेळले गेले तर दर्शक खेचून येतात. आयुब व मोनिश अमरेश गोलंदाज. सर्वात जास्त लांब पल्ल्याचा रणअप जर ठाण्यात कोणाचा असेल तर हा गोलंदाज अमरेश. किती लांबून पळतोय बघा. पहिला चेंडू आणि काय शॉट आहे. जागेवरच चेंडूला तटवलाय मिड ऑफच्या क्षेत्रात. आयुबनी सुरुवात केली, धावसंख्येला आकार दिलाय, स्वतःचं खातं उघडलंय, धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय. 1 धाव. 1-1. अमरेश समोर जातोय फलंदाज मोनिश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि हा चांगला टप्पा, चांगली दिशा, उजव्या स्टेवरून चेंडू वेगाने सरळ निघतोय. मोनिश पहिल्यांदाच मोठा फटका खेळताना चुकतोय, बीट होतोय. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. समोर आहे आयुब. जर याचं नाव तुम्ही ऐकलं तर आज बँगलोर, हैदराबाद, कलकत्ता इथे आणि आपल्या नावाचे झेंडे काढलेत. आयुब एक जबरदस्त प्रतिभाशाली कासारडोलीचा सितारा. वाघबीळचे सन्माननीय समक्षक विशाल पाटील याने विनंती, त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आणि पहिला धक्का इथे लागतोय. पहिला फलंदाज माघारी परततोय. रणजी स्पोर्ट्सला लागलेला पहिला झटका. विशालजी पाटील यांना विनंती, त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. रणजित नरेश स्पोर्ट्स कासारडोली. नवीन फलंदाज मोहम्मद आयुबला साथ द्यायला. आझमी स्पोर्ट्स के बारे में अगर बात किया जाए तो मुंब्रा की सरजमी की एक बेहतरीन टीम जिसमें राया, अन्ना, ये अच्छी अच्छी खिलाड़ियों से सजी धजी टीम है. प्रथम रणजित नरेश स्पोर्ट्स खेळते, त्यामुळे समालोचन मराठीत होईल. दुसऱ्या वेळी आम्ही हिंदीमध्ये आपल्याशी नक्कीच रुबरू होऊ. फार जबरदस्त सामना. कासारडोलीचा संघ एकत्र खेळतो आणि यांची ताकद आहे ती खास करून यांची एकता, यांची टीम युनिट दरम्यान. हा चेंडू, हा गुड लाईन स्पॉट नव्हे तर यॉर्कर लेंथ खेळतोय तो कव्हर पॉइंटला. चांगला थ्रो, परंतु एकच धाव.
मोहम्मदने आपलं खातं उघडलंय. एकेरी धावावर भर देत आहेत मोहम्मद आणि आयुब. पण आयुब हा प्रतिभाशाली, प्रतिभा संपन्न असा खेळाडू. लखन नाही आहे हे श्रीकांत सरांनी सांगितलं होतं. त्याची उणीव जाणवेल का तो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. आज व्यस्त कार्यक्रमामध्ये या संघात नाहीये. दरम्यान आयुबला उभं राहावं लागेल मैदानात. पाय रोवून हा चेंडू चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट ट्राय केलाय मिडॉनला. एकच धाव मिळेल. जर चेंडू अडकला तर थांबायचं आहे आणि मैदानात आला तर आपण धावून धावा काढायच्या आहेत. नियम क्रमांक 14. धावसंख्या स्थिरावलेली 3 धावा. अमरीश शेवटचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म. हा चांगला चेंडू, सुंदर डिलिव्हरी, पूर्ण टप्प्यात टाकलेला म्हणजे पुलर लेंथ आणि डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. पहिले षटक पूर्ण. धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आणि गोलंदाजीचा भार वाहतोय तो गोलंदाज सेफ. सेफ सेफ आहे का अनसेफ ठरवणार आयुब. कारण की एका षटकात, पहिल्या षटकात फक्त 3 धावा. अमरीशचं एक जबरदस्त षटक. नाईस शॉट. मिळतील धावा 2. खायचं नाही. हा बघ खोट्या बोलते बघ. एवढे जुने आहेत. नवीन बॉल दे नवीन. टाक ह्याच्याकडे टाक.
सामना त्वरित चालू करा, वेळ कमी आहे प्लीज. हा चेंडू अवांतर वाईड निश्चित. नाईस शॉट. मिळतील धावा 2 लॉंग ऑनला. धावसंख्या धावफलकावर दाखवते ती 8 धावा. आयुब सामोर जातोय सेफच्या पुढील चेंडूला. आखूड टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न, हवे चेंडू आणि आयुब बॅक टू द पॅव्हलियन. अच्छा, कॅच को नक्कीच ट्राय चांगला केला होता, परंतु झेल सुटतोय आणि धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गडी बाद.
यानंतर ट्रॉम्बे कोळीवाडा ट्रॉम्बे आणि एस के महागिरी ठाणे दोन संघांनी नाणेफेकीसाठी 5 षटकानंतर त्वरित टॉप बॉक्स खेळणे यावं. ट्रॉम्बे कोळीवाडा ट्रॉम्बे विरुद्ध एस के महागिरी ठाणे. 10 रन 2 ओवर के बाद. नवीन गोलंदाज तबरेज. हा संघ आझमी स्पोर्ट्स या संघाची खासियत आहे की एक संघ म्हणून खेळणारे खेळाडू आहेत. यांच्यातला मुख्य सूत्रधार राया ज्यांनी संघ बांधला आणि चांगल्या तयारीत आता ही मुलं खेळताना दिसत आहेत. कारण की त्यांनी रोखलंय रणजित नरेश स्पोर्ट्स कासावडोली संघाला 10 धावांमध्ये 2 षटकात. आयुब माघारी परतलाय. मोनिश पास झालाय आणि आता स्ट्राईक एंडला आहे तो मोहम्मद. मोठा विस्फोटक फलंदाज कासावडोलीचा रणजित नरेश स्पोर्ट्सचा फलंदाज सामोर जातोय. हवेत फटका. टायमिंग काय चांगलंय बघा. मिळतील फक्त 2च धावा. मोठ्या मैदानात हा चौकार षटकार नक्कीच असता पण या मैदानात मिळतील ते आपल्याला 2. मोहम्मद बघा किती प्रामाणिक आहे. चेंडू तपासत नाहीये. ठीक आहे द्याल ते घेणार आणि परत तुम्हाला लौटवणार लांब मारून. दरम्यान मोहम्मद सामोर जातोय तबरेजच्या पुढील चेंडूला. हा सुंदर चेंडू. चांगला कमबॅक करतोय तबरेज. यावेळी चेंडू कुठल्याही स्पॉटवरनं थोडा उडसून घेतोय. फलंदाजाला बीट करतोय मोहम्मदला. मोठा फटके मारताना चेंडूच्या लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या 12. 30 षटक मार्गस्थ. तबरेजचा 3रा चेंडू. हा पुन्हा एकदा उसळी घेतोय. बाहेर चिकट लागते. चांगला जल टिपला जातोय आणि यष्टिरक्षकांनी घेतलेला हा झेल आणि मोहम्मद बॅक टू द पॅव्हलियन. 3रा धक्का 12 धावांवर. एकत्र येऊ नका. आपल्या जागेवरच जा प्लीज. तुम्ही लांबून येतात ट्रॅव्हल करत. लॉंगॉंगचा खेळाडू किती लांबून चालत येतो हात मिळवायला. नंतरही तुम्ही मॅच संपल्यावर शाबासकी द्या ना प्लीज. आता नको. आकाश मध्यम गती म्हणजे आकाश हा 3rd डाऊन बॅट्समन. सैफ याच्यानंतर आलेला हा गोलंदाज तबरेज का चांगले षटक टाकतोय. हे मधलं षटक फार महत्वाचं असतं. 3रं इथे सामना कुठल्या बाजूने फिरू शकतो याची ग्वाही आपल्याला लागते. दरम्यान गोलंदाज चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात आणि यावेळी फलंदाज हवेत चेंडू मारून माघारी. चांगला जल टिपतोय. 4था धक्का रणजित नरेश स्पोर्ट्सला. आदित्य नवीन फलंदाज मैदानात. चार गडी बाद झालेत. धावसंख्या फक्त 12. नक्षी एवढी टॉपची बॅटिंग लाईनअप आहे रणजित नरेश स्पोर्ट्सची. 1-8 बॅट आहे. कमीत कमी 40 धावा तरी धावफलकावर पाहिजेत. आम्ही कमीत कमी म्हटलं जास्तीत जास्त 60 किंवा अधिक. चांगला मारा करतात मुंबऱ्याच्या आझमी 11चे गोलंदाज. दरम्यान हा चेंडू हवेत फटका. 1 धाव मिळेल. तडम्याला चेंडू येतोय. बॅटची वरची कड लागते. धावसंख्या 13.
1 टू गो. शेवटचा चेंडू. पंचांच्या भूमिकेत पाय पंच म्हणून भरत जिमेर आणि अनिल वाघेला मुख्य पंचांच्या भूमिकेत. लास्ट डिलिव्हरी गोइंग टू बी डिलिव्हर्ड नाव. दॅट इज अ नाईस शॉट बट फिल्डर इज देअर. आणि हा 5वा धक्का. 5 गडी बाद होत आहे. धावसंख्या 3 षटकानंतर फक्त आणि फक्त 13 धावा. 13 धावा, 5 गडी बाद. अमरेशने झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगला आणि तबरेजला मिळालेले दुसरे यश, तिसरे यश एका षटकामध्ये. 3 विकेट नक्कीच त्याच्या नावावर. नवीन फलंदाज साहिल साथ देतोय. तो फलंदाज आदित्यला. इथून आपल्याला 2 षटकात 20 धावा तरी करायला पाहिजेत, कारण की हा मोठा संघ आहे. रणजित नरेश स्पोर्ट्स त्यांची साखच काही वेगळी आहे. कासरवडवली या विभागात क्रिकेट जे खेळलं जात आहे ना, हे क्रिकेट जर कुठे खेळलं जातं तर ते मैदान राखीव आणि म्हणून मुख्य म्हणजे तिथे कुठली इमारत उभी राहिली नाही. याचं मुख्य कारण एकच व्यक्ती, सन्माननीय श्री कानजी भोईर. आम्ही वारंवार या युवकाचं नाव घेऊ, कारण क्रिकेट खेळणं आपल्या तंद्रीत खेळणं वेगळं आणि क्रिकेट इतरांसाठी खेळणं हे वेगळं. फार चांगली योजना. पण आता 5 गडी बाद 13. साहिल सामोर जातोय. पहिल्या चेंडूला 4थं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा सर्वात वेगवान गोलंदाज लेफ्ट हँडर अमरेश. किती लांब पडल्या सरण, काय सुंदर रनिंग आहे याची. ऍक्शन किती चांगली आहे. हवेत फटका आणि बघू पण नका, फक्त चेंडू घेऊन या बाहेर जाऊन, कारण येतोय तो षटकार. पायात चेंडू टाकलं तर आपल्याला असंच बघायला मिळतं. मराठीत म्हणतात पदरात पडलं पवित्र झालं. क्रिकेटमध्ये पुढ्यात टाकलं तर खूप लांब मारलं. तुम्ही पुढ्यात टाकलं का तुम्हाला असंच बघायला लागेल, फक्त मान उंच करून जाऊन चेंडू आणायचा आहे. टप्पा चुकला, तुम्हाला फटके पडले. हे क्रिकेटचं सूत्र आहे टेनिसचं. का टायमिंग साध्य करतोय साहिल. अमरेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी काय सुंदर फटका, नेत्रदीपक. परंतु मिळतील फक्त लॉंग ऑनला धावा 2. धावसंख्या 21. किती मजबूत फलंदाजी आहे, गहराई रणजित नरेश स्पोर्ट्सकडे. त्यांचा 6वा फलंदाज अशी फलंदाजी करू शकतो. बेखोब सुंदर फलंदाजी प्रदर्शन. आता ताबडतोब कर्णधारांनी जाऊन सांगितलं की असं देऊ नका प्लीज, कारण की धावा झाल्यात 21. अमरीश ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू यावेळी बाउन्स मिळतोय. 22 स्वरूपात धाव आहे का बघूया. पंचांचा इशारा काय तो. वाईड. ओ गॉड, वाईड +1. दॅट मीन 2 ॲड इन द स्कोर. वाईड वरती 1 धाव, एकूण धावा 2. धावा वाढते तर 23. ज्या गोलंदाजांनी पहिले षटक एवढं चांगलं टाकलं, त्या गोलंदाजाला जेव्हा चांगला फलंदाज समोर येतो त्यावेळी ज्या प्रकारे साहिल फलंदाजी करतोय, त्याला माहिती आहे धावसंख्यांचा ओघ वाढवायचा आहे. चेंडू बघून तो फलंदाजी करतोय, चेंडूच्या नुसार खेळतोय, हे चांगलं आहे. दरम्यान हा चेंडू अमरीतचा. एवढे अप्पर कट शॉट, टायमिंग चांगलं आहे, प्लेसमेंट सरळ खेळाडूकडे, एकच धाव मिळेल आणि गुड थ्रो. आणि हे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाहक जिकरीची धाव. जोखीम कशाला. धावसंख्या 24. आता समोर जातोय तो आदित्य. पहिल्यांदा समोर जातोय या षटकामध्ये. दरम्यान हा चेंडू
हा क्रॉस बॅटेड शॉट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जमीन लगत येतोय, लॉंग ऑनच्या दिशेला एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय, त्यामुळे एका धावावर समाधान मानतोय आणि स्ट्राईक साईडला देतोय आदित्य. धावसंख्या 25. मराठी भाषेमध्ये बाजारभाव त्याला म्हणतात पाव किलो. 25 टोटल स्कोर. चौथं षटक मार्गस्थ. हा उजव्या बाजूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आला ऑन साइडला. हा चांगला चेंडू, नक्कीच चांगलं कमबॅक करतोय आदित्य. हा असा एक खेळाडू आहे मुंबऱ्यामध्ये जो सर्वात लांब पल्ल्याचा रणप घेतो. बाकी जावेद बघितला जॉली बॉयचा, तो एक मोगवान गोलंदाज आहे, तोही एवढा लांब पल्ल्याचा रणप घेत नाही. 20 ते 25 पावलांचा रणप. हा सुंदर चेंडू, डॉट डिलिव्हरी, बाउन्स मिळतोय, कमबॅक करतोय आणि याबरोबर षटकही पूर्ण होतंय. 4 षटक पूर्ण, धावसंख्या 25. 6 गडी बाद. आता शेवटचं षटक मार्गस्थ. कोण येईल? माननीय श्री रमेश भोईर साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालंय. माननीय रमेश भोईर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं व आमचा बहुमान वाढवावा. सन्माननीय रमेश भोईर साहेब, प्लीज कम ऑन द डायस. चला बघूया 5वें षटक काय आता घेऊन येत आहे, कारण हा गोलंदाज आहे नवीन. कोण आहे रे? सतीश अण्णा. आम्ही याबद्दलच बोलत होतो. राया आणि अण्णा हे 2 खेळाडू या संघाचे मजबूत दावेदार आहेत. सतीश अण्णा काय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे हा. शोषण खातावतोय. पहिला चेंडू डाव्याटीच्या बाहेर आणि हा धावचित निश्चित. आता बघा पंचांनी हात बाजूला केले वाईड, नंतर बोट वरती केली रनआउट. करेक्ट, थँक्यू सर. गरज नव्हती या धावेची. आपल्या खात्यामध्ये एक धाव आली असताना सुद्धा बाद कोण झालाय तर तो साहिल, जो चांगला सेट झाला होता. आता धावसंख्या आहे ती 26, गडी बाद 7. नवीन फलंदाज सुनील मैदानात प्रवेश करतोय. साहिलने 2-3 चेंडू खेळले, परंतु धावा ज्या केल्या त्याचा ॲव्हरेज रेट आहे. साहिलने किती चेंडू किती धावा केले ते आपण बघूया. 5 चेंडूत 9 धावा. आपण 10 चेंडू खेळून 2 धावा केल्यात तर घरी बसलेलं बरं. टेनिस क्रिकेट हा इतिहास आहे, हा फॉर्मॅटच वेगळा आहे. वेल प्लेड साहिल. आणि आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, सॉरी 6 चेंडूचाच खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सतीश अण्णा, राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू पुल केला, पॉवरफुल, वंडरफुल, मे बी टेकन, नो. आणि येतोय तो षटकार. हा आला ब्युटिफुल षटकार. या षटकाराने आता चित्र बदललंय. जर हा क्षेत्ररक्षक मागे असता तर हा झेल नक्कीच त्याने टिपला असता. आणि कर्णधार राया त्याला तेच सांगतायत, लक्ष कुठे आहे. धावसंख्या 32. काय शॉट खेळलाय, टायमिंग आणि प्लेसमेंट. हा चेंडू, हा पुलकाचा प्रयत्न, एक धाव निश्चित. ओ, हा डायरेक्ट हिट लागला असता तर धावचित. यानंतर ट्रॉम्बे कोयोना ट्रॉम्बे, SK महागिरी ठाणे. कर्णधार ताबडतोब या षटकानंतर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे कृपया यावं.
एक धाव लेग बाय रे. दरम्यान सुनील अण्णाचा चेंडू हा नो, पंचांनी नो घोषित केलाय. मे बी फॉलो थ्रू नो. येस, पंचांनी दाखवलंय लाईन नो. हा तर मोठा गुन्हा आहे आजकाल. लाईन नो म्हणजे तुम्ही गुन्हेगार ठरता. आणि फ्री हिट वरती मिळालीच, कारण की धावसंख्या आता झाली आहे ती. स्कोर, टोटल स्कोर 34. 4 चेंडू बाकी आहेत. अजून 4 चेंडूंमध्ये 2 जरी मोठे फटके आले तरी रणजित नरेश स्पोर्ट्स नाव आहे या संघाचं. आयुब सारखा गोलंदाज त्यांच्या भात्यात आहे. हा हवेत फटका, हा झेल. अरे काय यार, हा तो गेलाच पळाला नाही. 2 धावा यावेळी मिळत आहेत. आता थोडंसं गणित बिघडलंय, नक्कीच म्हणावं लागेल ते. आझमी 11चं धावसंख्या 36. 40 धावांच्या वरती धावसंख्या लागल्या तर निश्चित आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेळला जाईल. दरम्यान चेंडू हवेत फटका, मिस्ट्रोक केलाय. झेल होतोय का बघूया. ओ मिस जज आणि 2 धावा. तिसरी धाव सुद्धा जाणार असं वाटतंय. हो नक्कीच. 3 धावा या दरम्यान. जशा मिळतात तशा धावा घेण्याचा प्रयत्न बरोबर आहे. यथायोग्य पद्धत. धावसंख्या धावफलकावर 39 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समोर आहे तो सुनील. एक षटकार मारून सुनील टू सुनील. हा चेंडू, हा चांगला चेंडू, चांगला कमबॅक. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सरळ निघतोय. फलंदाज बीट होतोय. आता शेवटचा चेंडू 40+ होतोय का नाही हा सांगणारे चेंडू. सुनील टू सुनील. टप्पा, बाउन्स बॅक आणि डॉट डिलिव्हरी. बघू पंचांचा इशारा काय तो. पंच वाईड घोषित करतायत. बरोबर, अति उंच बाउन्स. 41. ही सिमेंटची विकेट आहे. जेवढा आपटाल तेवढा चेंडू उसळणार. यानंतर ट्रॉम्बे कोयोडा, ट्रॉम्बे आणि एस के मागिरी ठाणे टॉससाठी आपण लवकर यावं. दोन्ही कर्णधार संघनायकांना विनंती. डोंट आर्ग्यू विथ द अंपायर एनी टाइम. सुनील अण्णा शेवटचा चेंडू घेऊन. सतीश, माफ करा, सतीश अण्णा. नाईस डिलिव्हरी. तेवढा चांगला फटका ऑन ड्राईव्ह. जमीनलगत चेंडू येतोय. एक धाव, दुसरी धाव आरामात पूर्ण करतात. बॅड थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी धावचित, परंतु 2 धावा जमा. याचा अर्थ धावसंख्या झाली ती 43. 43. लक्ष 44 धावांचं. टार्गेट इज 44 विदिन 30 डिलिव्हरीज. ट्रॉम्बे कोयोडा, ट्रॉम्बे कॅप्टन. ट्रॉम्बे कोयोडा, ट्रॉम्बे कॅप्टन आणि महागिरी एस के महागिरी. काहीतरी खिलवारी बाबा. योगेश कदम यांचं हार्दिक स्वागत. योगेश वेलकम.
Trombe Koyola, Trombe captain, and SK Magiri. Captain, please come to the toss box in for the toss for the next match. Trombe Koyola captain, आपण आलात का? ओके. SK Magiri, योगेश सर. मी विशाल पाटील साहेब विनंती करेन की त्यांनी त्यांच्या हस्ते कृपया नाणेफेक करून घ्यावी. प्लीज कम टू द टॉस बॉक्स इन. नाणेफेक होते. आपण टॉस बॉक्स इनकडे आहोत. सन्माननीय विशाल पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. आपल्या डाव्या बाजूला आहेत ते SK मागिरीचा संघ, उजव्या बाजूला ट्रॉम्बे कोयोडा, ट्रॉम्बे इथले संघ. BJP किंवा BVB म्हणायचे. BVBचा पुकारा केलाय. BVB BJP टॉस आलाय. काय वाटतं, काय स्वीकाराल? नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागलाय. आम्ही गोलंदाजी स्वीकारू आणि समोरच्या संघाला कमीत कमी मध्ये रोखायचा प्रयत्न करू. कमीत कमी म्हणजे किती मोठं मैदान आहे? 35 ते 40च्या दरम्यान. 35 ते 40, फार कमी धावसंख्या वाटते. काय वाटतं, आपली ताकद काय? कोण गोलंदाजावर भरोसा आहे? हेमंत आहे, नाव्या आहे, चेतन आहे, संदेश आहे. 4-2 गोलंदाज अजून चांगले आहेत. नक्कीच योगेश सर, तुम्ही सुद्धा एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहात. काय वाटतं, संघ बांधलाय नवीन संघानं आम्ही गेल्या वर्षापासून आमचा तो एक गाव एक संघाचाच टीम आहे आमची. एका एरियातले खेळणारे, बाकी दुसरं आमच्याकडे कोणच नाही. जे आमचे आहेत ते आमचेच प्लेयर. काय यावर्षी नवीन प्लॅनिंग सर? नवीन प्लॅनिंग म्हणजे थोडा खेळ सुधारायचा आहे, सुधारलेला आता फक्त प्रयत्न करायचे जास्त. नक्कीच आपल्याला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि काय वाटतंय, आपण लांबून आलात, पहिला सामन्यातला नाणेफेकीचा गोल आपल्या विरुद्ध लागलाय. काय वाटतं, किती धावा करायला आपण? 60+. 60+ मैदान बघितलं आपण. ऑफ साईड, लेग साईडला अँगल बनवून खेळायचं आहे. आपण ठाणे नगरीत आलात. काय वाटतं, समोरील संघ आपल्याला नवीनच असेल, त्यांच्यासमोर आपण पहिल्यांदा खेळताय. काय तुमच्या कुठल्या फलंदावर आपली जास्त भिस्त आहे? शुभम, हेमंत पाटील, भावेश तुर्भेकर. आयोजनाबद्दल काय सांगाल साहेब? खूप सुंदर आहे आयोजन. आणि एक विचारायचं, ट्रॉफी फार चांगली आहे, घेऊन जाणार बॉम्बेला का ठेवणार आमच्या ठाण्याला? ट्राय करू जिकायची. नक्कीच दोघांना शुभेच्छा. 100% सामना जोरात होईल. समोर आहे SK मागिरी विरुद्ध ट्रॉम्बेचा संघ. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. यानंतर 4 षटकांचे सामने खेळले जातील याची कृपया नोंद घ्या. ट्रॉम्बे कॅप्टन अँड कॅप्टन ऑफ SK मागिरी. योगेश, सामने 4 षटकांचे असतील ना? सामना त्वरित चालू करा. लक्ष आहे ते बरोबर टार्गेट 44 धावांचा. 5 षटकांचे सामने आहेत. वेळेचे बंधन आहे, प्लीज वेळेचं ध्यान लक्षात ठेवा. फील्डिंग हाँ आता चलते हैं मैच की ओर. 44 रनों का लक्ष्य है. आजमी स्पोर्ट्स मुंब्रा की सरजमी से निकलने वाली एक बेहतरीन टीम. इस टीम में भी सितारों की वैसे कमी तो नहीं है, अनुभवी खिलाड़ियों से सजी हुई ये टीम है आजमी स्पोर्ट्स. लेकिन सामने कौन है? रंजीत नरेश स्पोर्ट्स का आसल ओडली. इस टीम के इस खतरनाक गेंदबाज को देखिए जो अब गेंदबाजी पर तैयारी करता हुआ. अयूब नाम है इनका. आज इनका पराक्रम के जो इन्होंने जो झंडे गाड़े हैं ना, पूरे भारत देश में नाम मशहूर हो रहा है. अयूब, अ मैन फ्रॉम कासरवडौली. कासरवडौली की एक्सप्रेस पहली गेंद लेकर. तेज गेंद, राया पुल करना चाहते थे,
गेंद बल्ले पे ठीक से आई नहीं, स्क्वायर लेग की दिशा में गेंद फील्ड होती हुई बिना कोई रन के। पावर प्ले का पहला ओवर जारी है। 2 ओवर पावर प्ले के हैं। पहले पावर में 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, दूसरे पावर प्ले में 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। राया मुम्बरा की सरजमी से निकलने वाला और एक बेहतरीन खिलाड़ी, स्टार ऑफ मुम्बरा से किताबों से नवाजा गया इस खिलाड़ी को। सामने है उनका साथ देते हुए वसीम। ये गेंद पुल किया, पावरफुल, लेकिन रन मिलेंगे सिर्फ एक। इतना बढ़िया शॉट, लेकिन उस पे छपी थी 1 रन। यहां से आपको मैं बार बार कह रहा हूं, एंगल बनाकर, कोण बनाकर खेलना होगा। पोजीशन जल्दी बनानी पड़ेगी और पोजीशन में जल्दी आना ही होगा, और एंगल बना के शॉट को आपको खेलना है। आपके पास जितने भी तरकश के तीर है, वो तीरों को यहां पर उतारना होगा। नौ सेकंड पर है वासिम। द नाइस फेस ऑफ टेनिस क्रिकेट, इसके बारे में बार बार मैं कहूंगा, सबसे बेहतरीन इंसानियत है ये। इस बीच ये गेंद अयूब, हवा में शॉट और विकेट जाने की शंका, खिलाड़ी गेंद के नीचे, और पहला झटका लगता हुआ राया बैक टू द पैविलियन। शॉट ऑफ लेन गेंद को उड़ाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने की चाह जताई, जरूर उसमें कामयाब हुए, लेकिन गेंद लगी बल्ले के ऊपरी हिस्से में, और आसान सा कैच वहां पर सुनील के हाथों में, और भरोसेमंद खिलाड़ी राया अब पैविलियन की ओर। और अब आ रहे हैं हनी, ये भी हनी पन्ना है, एक है सतीश अन्ना, यह है हनी पन्ना। अन्ना इनको क्यों कहते हैं, इनका कोई होटल नहीं है ना बार है, लेकिन ये क्रिकेट में जबरदस्त खतरनाक विस्फोटक बल्लेबाज है, इसके लिए उनको कहा जाता है अन्ना। लेकिन अयूब अपने नाम के मुताबिक गेंदबाजी करते हुए, इस गेंदबाज की 2 ओवर को आपको झेलना होगा, क्योंकि आपको रन ज्यादा देंगे नहीं। क्या शॉट है ये, स्टैंड एंड डिलीवर्ड लॉन्ग ऑफ पर, 2 रन को जरूर मोहर छपी है, और 2 रन मुकम्मल भी करते हुए। बहुत बढ़िया स्ट्रोक, वासिम सबसे बेहतरीन चेहरा टेनिस जगत में, अ स्मार्ट स्माइली फेस ऑफ टेनिस क्रिकेट, वासिम। लेकिन क्या टाइम के शॉट को खेला था। आयुब की डिलीवरी कुछ खासी खराब नहीं थी, लेकिन वसीम का स्टॉप का क्लास कुछ और था। इस बार पुल किया, और ये गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, सुनील, और बेहतरीन कैच, दैट्स अ क्लासिकल कैच। बहुत बेहतरीन कैच। अयूब क्यों खौफनाक है, इसे कहते हैं विकेट परचेस। शॉर्ट ऑफ लेन डालकर बल्लेबाजों को उकसाना उनकी गलती, क्योंकि एक ही खिलाड़ी लेग साइड में है, वही सुनील, एक ही खिलाड़ी लेग साइड के, उसके हाथों में कैच। अयूब लंबे दौड़ रनअप के साथ, आखिरी गेंद तेज तर्रार गेंद, बल्लेबाज को आता पता ही नहीं चला, बड़ा शॉट खेलना चाहते थे, बीट हुए, और अच्छी ओवर की समाप्ति। इस ओवर में आए रन सिर्फ 3 और विकेटें गिरी है 2। 2 विकेट की सफलता के साथ एक अच्छे ओवर की शुरुआत।
टारगेट है 44, अब चाहिए 24 गेंदों में 41 रन। अब चाहिए हर ओवर में कम से कम 10 रन। ये मुश्किल भरी राह नहीं है, लेकिन आसान भी तो नहीं है। प्लीज डोंट डिस्कस गाइस। खास करके रणजी स्पोर्ट्स के कैप्टन जो है श्रीकांत भोईर, ये सबसे बेहतरीन टीम के कैप्टन है। शिस्त प्रिय नाम की एक ट्रॉफी आती है, ये तो इनको दी जाती है हमेशा, क्योंकि ये ना झगड़ते हैं ना कुछ बोलते हैं। टेनिस क्रिकेट का सबसे शांत कैप्टन है ये। चलिए जल्दी जल्दी प्लीज। इस दरम्यान गेंदबाज में तब्दीली, गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज संदीप को। सैफ सामना करेंगे। वासिम भी बड़ा शॉट खेलने के इरादे से आउट हुए। दोनों कैच लेग साइड में लपके गए शॉर्ट ऑफ रन गेंद पर। दोनों कैच सुनील ने लपके और इस बीच ये गेंद। अच्छी गेंद, तेज तर्रार, बहुत ही बढ़िया लाइन और लेन पर बल्लेबाज को स्टैच्यू करती हुई, खड़ा करती हुई ये गेंद डॉट के रूप में। जिसके कंधों में है ताकत और कलाई का इस्तेमाल करना जानते, इस विकेट पर वो कभी भी बल्लेबाजों को नचा सकती है। ये सीमेंट विकेट है, यहां पर गेंद गिरने के बाद स्किड जरूर होगी, गति मिलेगी गेंद को। इस बीच ये गेंद अच्छी गेंद और टाइम के साथ खेला हुआ लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से, मिलेंगे रन 2। सामने शॉट जल्दी आते हैं लेकिन अक्रॉस नहीं आते, क्योंकि गेंदबाज उतना टाइम ही नहीं मिलता आपको क्रॉस शॉट खेलने का। स्कोर 5 रन। संदीप की अगली गेंद, इस बार अच्छी लाइन और लेन पर बल्लेबाज का डिफेंस को तोड़ती हुई, बीट करते हुए बल्लेबाज को। विकेट कीपर जो है मोहम्मद सराहना करते हुए संदीप की। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही है। इसके बाद एसके मागिरी, योगेश कदम की टीम, यानी एक ऐसी टीम जो कभी भी उलट फेर करना जानती है। एसके मागिरी ठाणे खेलेगी ट्रॉम्बे कोलुड़ा से। ये गेंद, अच्छा शॉट हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और विकेट नंबर 3। आताच व्यासपीठावर आगमन होते माननीय दीपक जी पाटील साहेब, सन्माननीय कल्पेश जी मात्रे आणि सन्मान्य अमोलजी तरे, मान्यवरांचं हार्दिक स्वागत। माननीय कुणाल पाटील साहेब, सर्व मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत। तीसरा विकेट इसी मजदार में गिरता हुआ। नए बल्लेबाज हाशिम, अब यहां से अगर रन निकालना है तो आपको इक्का दुक्का रन से भी पेट भरने वाला है, लेकिन बड़े शॉट खेलने के इरादे जताने वाले, टेक्निकली खेलना है तो आपको नीचे से खेलना होगा। ग्राउंड स्ट्रोक लगाने होंगे। इस बार ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, अंपायर पलटे, इशारा आता हुआ वाइड का। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन। ये हवा में गेंद, लेकिन 2 रन देके जाएगी लॉन्ग ऑफ रेंज में।
इस बीच गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। अच्छा शॉट, स्टैंड एंड डिलीवर्ड। 2 रन का इशारा अंपायर की जानिब से लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 आंकड़ों में 10 रन। 2 ओवर समाप्त, स्कोर है 10 रन, लेकिन विकेट गिरे हैं 3। मैच रुका है। डोंट वेस्ट द टाइम ऑन डिस्कस प्लीज। लेकिन मैच उलटफेर हो रहा है। रंजीत यानी रंजीत नरेश स्पोर्ट्स आज इस मैच में वापसी कर चुकी है। आयुब का बेहतरीन ओवर, उसके बाद संदीप का एक बेहतरीन ओवर। अब ये ओवर डिसाइडर होगा। ऑफ साईडला जी मुलं आतमध्ये आली आहेत त्याने मागे जा. लहान मुलं जी आतमध्ये आली आहेत झाडाखाली. हॉटेल तश्विनी यांच्याकडून आम्हाला सर्व जलपान आणि चहापान पुरवलं जातं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. सचिन वैती यांच्याकडून पूर्ण पाणी बॉटल सप्लाय केले जातात, त्याबद्दल त्यांचे आभार. हरीश किचन आणि स्वाद चायनीज विक्रम भोईर यांच्याकडून आमची उत्तम भोजनाची सोय केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता वेळ का घेण्यात आलाय, कारण आयुबला गोलंदाजी द्यायची आणि गेंदबाजी के लिए आयुब को लगाना है या किसी और को. विकेटें गिर रही हैं. डॉट डिलीवरी, बहुत बेहतरीन लाइन. इस बार ऑफ साइड में गेंद को खेल दिया. डीप कवर क्षेत्र में गेंद ट्रैवल होती हुई बहुत बेहतरीन फील्डिंग, वहां पर 1 रन मिलेगा. स्कोर 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ 11 रन. रन बनना मुश्किल हो रहा है. आप देख रहे बीवीबी चषक 2021. आयुब के गेंद पुल पावरफुल, लेकिन मिलेंगे 1 रन. डिक्लेयर जोन में रन फाइन लेग क्षेत्र में. 1 से नहीं, आपको चौकों से बातें करनी होगी. लक्ष्य 44 का है, टारगेट 44 का है लक्ष्य, लेकिन यह मुश्किल भरी राह नजर आ रही है, क्योंकि आयुब बेहतरीन ओवर यहां पर डालते हुए इन्होंने ना तो बल्लेबाजों को रोका, विकेटें भी चटकाई. अच्छा माहौल क्रिकेट का. इस बीच आयुब निकले. ये गेंद बहुत ही आकर्षक, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल सिक्सर ऑन साइड में, लेग स्टंप पर फुल एंड डिलीवरी. लेकिन इस बार एंगल बनाकर बल्ले के बीचों बीच लेकर एक आकर्षक प्रहार. संपर्क बहुत बढ़िया और गेंद सीमा रेखा पार. मिलेंगे 6 रन. लेकिन बहुत बेहतरीन शॉट. बल्लेबाज हनीफ
अन्ना के बल्ले से निकलता हुआ एक जबरदस्त आकर्षक स्ट्रोक। स्कोर पहुंच चुका है इसके साथ 18 रन हो चुके हैं। 44 रनों का लक्ष्य। अयूब अपने बॉलिंग मार्ग पर लंबे रन के साथ राउंड द विकेट। बाउंस मिलता हुआ गेंद को पटकने के बाद गेंद उठी जरूर, उछाल प्राप्त होता हुआ बल्लेबाज अंपायर की तरफ आशा भरी नजर से देखते हुए डॉट डिलीवरी। अयूब बेहतरीन एक्शन के धनी और बेहतरीन गेंदबाज। ये गेंद अच्छी लाइन और लेंथ, कितनी सटीक गेंदबाजी। एक रन मिला लेकिन किस से, बाय के रूप में होगा शायद। यस, अंपायर सिग्नल बायज। अतिरिक्त रनों में एक रन जुड़ता हुआ और 3 ओवर के पश्चात टोटल स्कोर है 19 रन 19। अब 12 गेंदों में चाहिए 25 रन। 12 गेंदे 25 रन। आणि आज या स्पर्धेदरम्यान आपल्यामध्ये उपस्थित झालेले सन्माननीय मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करतोय। कशेरीचे सन्माननीय तरुण उद्योगपती कल्पेशजी म्हात्रे यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे। त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत या इथे करीत आहोत। माननीय कल्पेशजी म्हात्रे साहेब, तरुण उद्योगपती कशेरी भिवंडीचे, आज या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे। त्यांचं हार्दिक स्वागत। मी आयोजक तन्मयजी भोईर यांना विनंती करेन की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। आपण पाहताय कल्पेशजी म्हात्रे यांना, तरुण उद्योजक कशेरी भिवंडी येथील, त्यांचं स्वागत या स्पर्धेचे आयोजक तन्मय भोईर करत आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडीचे सचिव माननीय दीपक पाटील साहेब यांची उपस्थिती आम्हास प्रार्थनीय आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो तन्मयजी भोईर यांना। त्यांनी मान्यवर दीपक पाटील साहेब यांचं हार्दिक स्वागत आणि सत्कार करावा। लेट्स प्ले द मॅच, लेट्स स्टार्ट द मॅच गाइज। सन्माननीय अमोल तरे साहेब यांचं स्वागत आहे इथे, शाखाध्यक्ष कशेरी।